तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केलेली आहे। मदतीच्या जाचं कटींमध्ये शेतकरी अडकलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे। तर शेतकऱ्यांना प्रति एकर किमान 50,000 रुपये मदत तसंच श्रमहानी मोबदला म्हणून शेतमजुरांना प्रति कुटुंब तातडीची 25,000 रुपयांची मदत जाहीर करा अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे। ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर व्हायला पाहिजे होता आणि 100% नुकसान भरपाई मिळणं आम्हाला अपेक्षित आहे। यांनी 3 हेक्टरची मर्यादा आता 2 हेक्टरवर केली। 13,500 रुपये प्रति हेक्टर मिळायचे ते आता 8,500 रुपये प्रति हेक्टरवर आली। म्हणजे मदतीचे निकष जाचक अटी याच्यामध्ये शेतकरी पुरता अडकलेला आहे। आमची स्पष्ट मागणी आहे की 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नुसतं फोटो सेशन करून पर्यटनासारखे दौरे करू नका, तर खरोखर शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करा आणि सरकारला कर्जमुक्ती करण्याची आता हीच योग्य वेळ आलेली आहे असे आम्हाला आवर्जून सांगायचं। नौटंकी करत पाण्यात फोटो काढून, जहाजावर फोटो काढून, होड्यांमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याऐवजी मंत्रालयात बसा, हे शासन आदेश बदला। जे निकष पीक विम्याचे तुम्ही काढून टाकले त्याच्यामध्ये आज आम्हाला या अतिवृष्टीमध्ये मदत मिळाली असती, तो पुनर्प्रस्थापित करा। आणि अभूतपूर्व परिस्थिती आहे, त्याच्यामुळे शासन आदेशाच्या पलीकडे जात एका एकरला किमान 50,000 रुपये कसे देता येईल शेतकऱ्यांना, आणि ज्या शेतमजुराचं आज श्रमाचं नुकसान झालेलं आहे, त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याला तातडीची 25,000 रुपये मदत ही कशी देता येईल यासाठी शासनादेश काढा, धोरण घ्या। हे करणं आज जास्त महत्वाचं आहे।